कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2च दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी कार्यकर्त्यांसमवेत गर्दी करायला सुरुवात केली। महापालिकेच्या वतीने 7 ठिकाणी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। आज कसबा बावडा येथील महासैनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी एकत्रित येत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सध्या आपण आहोत कसबा बावडा या ठिकाणी आणि उमेदवार या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला दिसून येत आहेत। खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या खरं तर बावड्याच्या या प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। आपल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज आहेत ते दाखल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। खरं पाहिलं तर महाविकास आघाडीचं या ठिकाणी जागा वाटप जवळपास फायनल झालेलं आहे। उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे। मात्र महायुतीचं या ठिकाणी जागा वाटपाचा जे घोडा आहे त्या ठिकाणी अडल्याचं पाहायला मिळतंय। तरी देखील इच्छुक उमेदवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते अर्ज या ठिकाणी दाखल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि खरं तर 2च या ठिकाणी कार्यकर्त्यांना सोबत जे आहेत त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे आणि खरं पाहिलं तर आज आणि उद्या खूप मोठ्या संख्येने हेच कार्यकर्ते या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र येतील अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।